जे समाजात आया बहिणीवर अत्याचार करतात ते नेऊन कापा देवीला. ते मुके जनावर, निष्पाप जनावर ते कापून काय होणार आहे महाराज? जे बिचारे साधं जीवन जगतात ते देवीला कापून काय होणार आहे? जे या जिवंत देवीचा अपमान करतात ना, हे कापले पाहिजे. भर रस्त्यात, भर चौक्यात. मला दर्शनाचाही आनंद नाही वाटला, अजिबात नाही. मला दुःख वाटलं त्या ठिकाणी ज्या वेळेला ते जनावरं पाहिले, बोकडं पाहिले. आणि देवीला बोकडाचा बडी नेहमी बकऱ्याचा दिला जातो. एखाद्याला म्हणा बरं वाघाचा बळी द्यावा देवीला, शक्य आहे? नाही महाराज, बळी बकऱ्याचाच दिला जातो. ज्याच्यामध्ये शक्ती नाही त्याचा बळी दिला जातो. फार चुकीची प्रथा आहे. मला तरी वाटतं ही प्रथा बंद झाली पाहिजे. कधीच देवाला बली लागत नाही, कधीच बली लागत नाही देवाला. आज मला दर्शनाचं खरंच समाधान नाही वाटलं. मला जाऊन दुःख वाटलं. तुळजाभवानीला जाऊन रात्रभर जागून गेलो आम्ही. कथा झाल्यानंतर रात्री 1 वाजता आंघोळी केल्या. तसं एवढ्या उशीर आंघोळी करू नये, पण आम्हाला देवीला जायचं होतं म्हणून आम्ही आंघोळी केल्या. रात्रभर प्रवास केला. सकाळी 5ला रांगेत लागलो. 3 तास दर्शनही झालं नाही, डायरेक्ट ढकलून दिलं आम्हाला. देवीचं दर्शनही झालं नाही. काल इथे कथेमध्ये देवीच्या भजनाचा जो आनंद घेतला, तिथे कालच कथेमध्ये देवीचं दर्शन झालं होतं. तरी आम्ही तुळजाभवानीला गेलो. तिथं गेल्यावर बोकडं दिसले कापायला. ते पाहून तर एवढं दुःख झालं. माझी तर विनंती असेल शासनाला, अशा प्रथा ज्या ज्या ठिकाणी आहे ह्या सगळ्या प्रथा बंद झाल्या पाहिजे महाराज. सगळ्या प्रथा बंद झाल्या पाहिजे. अरे आज माणसं जनावरं कापून खातात इथपर्यंत गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही देवीला पण जनावरं कापतात. त्याच्यामध्ये पण जीव आहे. प्रत्येक जनावरामध्ये, चर अचर सगळ्यांमध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. आज आपण दर्शनाला पंढरपुराला जातो, तुळजाभवानीला जातो, सगळ्या जगातले तीर्थभ्रमण करतो. आणि तिथं जाऊन जर आपण बोकड कापत असू, काय ती जगदंबा पावणार आहे महाराज? आपल्याला कधीच नाही पावणार. आपण आपल्या स्वतःच्या लेकराचा बळी देऊ शकतो, मग त्या दुसऱ्या जनावराच्या लेकराचा बळी देण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? काहीच अधिकार नाही. या प्रथा ज्या ज्या ठिकाणी विरोध केला पाहिजे. सुरुवातीला तर लोकांनाच कळायला पाहिजे की आपण जनावराचा बळी द्यायला त्या ठिकाणी निघालो. खरंच आपल्याला ती जगदंबा पावणार आहे का? कुठल्याही जनावराचा बळी दिल्याने ती जगदंबा पावणार नाही. तिची भक्ती केल्याने, तिचं नामस्मरण केल्याने, संसारातल्या आया बहिणीचा सन्मान केल्याने. आठवा त्या छत्रपती शिवाजी महाराजांना. प्रत्येकाचं संरक्षण माझ्या राजाने केलं. एकच इच्छा मनामध्ये होती, हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये आमच्या आया बहिणीवर अत्याचार होत नव्हते. झालाच एखाद्या ठिकाणी तर जिजाऊ मासाहेबांनी तलवार काढली आणि मस्तक धडापासून वेगळं करून टाकलं. मग तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, हे तिथे महत्वाचं नव्हतं. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. आज असे समाजामध्ये प्रकरण बघायला मिळतात. 3-3, 4-4 वर्षाच्या लेकरावर बलात्कार होतात. 2 दिवस लोक न्यूज चॅनलवाले प्रकरण गाजवतात. 2 दिवस टीव्हीला, मीडियाला, सगळ्या ठिकाणी देतात आणि तिसऱ्या दिवशी वागायला जसे त्या तसे मोकळे. का मी विरोध करत नाही या गोष्टीचा? या गोष्टीचा जनतेने विरोध केला पाहिजे. असा व्यक्ती दिसला ना तर भर रस्त्यात कापला पाहिजे. देवीला जनावर कापल्यापेक्षा असे लोक जाऊन कापा. जे समाजात आया बहिणीवर अत्याचार करतात ते नेऊन कापा देवीला. ते मुके जनावर, निष्पाप जनावर ते कापून काय होणार आहे महाराज? जे बिचारे साधं जीवन जगतात ते देवीला कापून काय होणार आहे? जे या जिवंत देवीचा अपमान करतात ना, हे कापले पाहिजे. भर रस्त्यात, भर चौक्यात. शिवाजी महाराज चौरंग्या करायचे.
एकाने असं वाईट काम केलं ना, भर चौकात त्याला त्या ठिकाणी शिक्षा मिळायची. ज्यांनी कायम आपल्या मातृ भगिनींचा, आया बहिणींचा सन्मान केला. परधर्माची बाई जरी आली तरी शिवरायांनी खना नारळानं ओटी भरून सन्मान करूनच पाठवलं महाराज तिला. ही परंपरा आहे आपली. देवीला कसले बोकडं कापतायत, मुके जनावर. मी दर्शनाला तर गेले, मला अजिबात समाधान नाही वाटलं आणि मी मनोमनच ठरवलं यानंतर तुळजाभवानीला दर्शनाला नाही जायचं. मला दर्शन झालं नाही म्हणून नाही, मला ती प्रथा नाही आवडली. म्हणून विरोध केला पाहिजे आपण या गोष्टीचा. आणि समाजातल्या लोकांना माझी विनंती आहे, या असल्या अंधश्रद्धेला बळी पडू नका की देवाला बोकड कापल्याने आपलं चांगलं होतं. अजिबात चांगलं होणार नाही. मुक्या जनावराचा जीव घेतल्याने कधी कुणाचं चांगलं झालंय महाराज. आमचं शास्त्राचं सांगतं, ज्ञानोबाराय सांगता, जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. मग त्या जनावरामध्ये जर जीव आहे तर तो पण ईश्वराचा अंश आहे महाराज. आणि एका ईश्वरासमोर दुसऱ्या ईश्वराला जर आपण कापत असू तर कुठे तो भगवंत आम्हाला पावणार आहे. म्हणून ही बली देण्याची जी परंपरा आहे ना, ही बंद झाली पाहिजे. सर्वात आधी कापणाऱ्यापेक्षा तुम्ही नेणारे गुन्हेगार आहात, कापायला नेणारे गुन्हेगार आहात. या अंधश्रद्धा मनामधून काढून टाका. विश्वास असावा भगवान परमात्म्यावर, अंधश्रद्धा नसावी. नाहीतर एक दिवस असा येईल महाराज की आज ज्या मुलांना आपण धर्म संस्कृतीचं ज्ञान देतोय, भगवंताची पूजा करा, ईश्वराला देव मानून देव स्वरूप या ठिकाणी देवी स्वरूप जगदंबेची पूजा करा. आणि आज जर या लहान लहान मुलांनी असले प्रकार पाहिले तर यांच्या मनावर भविष्यात काय परिणाम होईल. म्हणून हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत जाईल, लाखो लोक ऐकतील. माझी विनंती असेल सर्वांना की जास्तीत जास्त विरोध केला पाहिजे, या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. ही प्रथाच समाजातून बंद झाली पाहिजे, देवीला बोकड कापण्याची. म्हणून श्रद्धा वेगळी आहे, अंधश्रद्धा वेगळी आहे. श्रद्धा म्हणजे पार्वती आहे आणि त्या पार्वतीचा अपमान करू नका हे असले प्रकार समाजामध्ये करून. भगवान शिव विश्वास आहे, जन्म श्रद्धेचा होतो, विश्वासाचा होत नाही. महादेवाला आई वडील नाहीत, शास्त्रामध्ये वर्णन आहे, मातू पितू हिनाहा. जसं भगवान गोपाल कृष्णाचा जन्म तुम्हाला सांगता येईल जन्माष्टमी, प्रभू श्री रामचंद्रजीचा जन्म तुम्हाला सांगता येईल श्री रामनवमी, महावीर प्रभूंचा जन्म सांगता येईल महावीर जयंती, हनुमंतरायांचा जन्म सांगता येईल हनुमान जयंती, दत्तप्रभूचा जन्म सांगता येईल दत्त जयंती. पण तुम्ही सर्व कॅलेंडर जरी चाळून पाहिलं तर कॅलेंडरमध्ये महादेव जयंती तुम्हाला कुठे सापडणार नाही, कारण महादेवाचा जन्मच नाही. भगवान गोपाल कृष्णाच्या आईवडिलांची नावं सांगता येईल, रामप्रभूच्या आईवडिलांची नावं सांगता येईल, अत्री अनुसया दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या आईवडिलांची नावं सांगता येईल, पण महादेवाच्या आईवडिलांची नाव सांगता येणार नाही, कारण महादेवच संपूर्ण जगताचे पिता आहेत. ती जगन्माता संपूर्ण जगताची आई आहे. म्हणून मातु पितु हिनाहा असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. पार्वतीचा जन्म झाला, श्रद्धेचा जन्म झाला, श्रद्धा हळूहळू वाढायला लागली. श्रद्धा वाढायला लागली की नारदांसारखे संत येत असतात. नारदजी त्या ठिकाणी आले, हिमालयाने सुंदर स्वागत सत्कार केला आणि स्वागत सत्कार केल्याच्या नंतर हिमालयाने नारदांना बसायला एक आसन दिलं सुंदर. पार्वतीला बोलवलं, पार्वती जी पिताजी जरा इधर आओ बेटी. हात दाखवला, सांगितलं बोले मेरे बेटी का भविष्य बताओ. भविष्य बघण्याचं वेळ लोकांना फार असतं, पण तुम्हाला सांगू आपल्या हातांच्या रेखांवरून आपलं भविष्य कधीच त्या ठिकाणी ठरत नाही. आपल्या कर्मानुसार या हाताच्या रेखा सुद्धा बदलत असतात. अरे भविष्य तर त्याही लोकांनी घडवलं ज्यांना हात नव्हते. भविष्य त्याही लोकांनी घडवलं ज्यांना पाय नव्हते. भविष्य त्याही लोकांनी घडवलं जे दोन्ही डोळ्याने आंधळे होते.
आणि मला खरं खरं सांगा, गावामध्ये एखादा व्यक्ती जोडी घेऊन फिरत असतो, त्याला तुम्ही तुमचा हात दाखवता, महाराज आमचं भविष्य सांगा. मला खरं खरं सांगा, त्याला जर स्वतःचं भविष्य कळालं असतं तर तो असा गल्लोगल्ली फिरला असता का दुसऱ्याचं भविष्य सांगत? ज्याला स्वतःचं भविष्य कळत नाही तो तुमचं भविष्य कुठे सांगणार आहे? आणि हे असलं भविष्य ऐकून मनामध्ये भूत भरवून घेऊ नका. चांगले कर्म करा, भगवंताची भक्ती करा, चांगलंच होणार आहे. म्हणून भविष्य त्याही लोकांनी घडवलं ज्यांना हात नव्हते. पार्वती मातेचं भविष्य ज्या वेळेला विचारलं, नारदांनी सुरुवातीला चांगलं चांगलं सांगितलं. हे भविष्यकाराचं मर्म आहे. तो सुरुवातीला सगळं चांगलं चांगलं सांगून देतो आणि नंतर मग सांगतो 4-2 गुण वाईटही आहे बरं का. याला वाटतं बरोबर आहे. मागल्या 2 वर्षाच्या आधी कापूस जळला होता, आपला ऊस जळला होता. भविष्यामध्ये 2 वाईट घटना येणार आहे. मग हा घाबरतो. तो म्हणतो घाबरू नका, 21,000 रुपये वर्गणी द्या, तुमची पूजा आपण करून देऊ. पण या ठिकाणी नारदांनी सुद्धा भविष्य सांगत असताना सुरुवातीला सगळं चांगलं चांगलं सांगितलं. सबलक्षणा संपन्न कुमारी, होई संतत पियहि पियारी, सदा अचल यही करहि वाता, यही तेजसु पै है पितु माता, होई पूज्य सकल जग माही. ही कशी आहे? सबलक्षण संपन्न कुमारी, सर्व गुण संपन्न आहे. होई ही संतत पियही पियारी, ही संतांना पण प्रिय राहील आणि हिच्या पतीला पण प्रिय राहील. होई ही संतत पियही पियारी. हिचं नाव ज्या महिला घेतील संसारामध्ये त्या पण महान पतिव्रता होतील. त्यांचा पण जगामध्ये जय जयकार होईल, असं वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे. रामायणामधल्या चौपाई आहेत ह्या. आणि म्हणून होई ही संतत पियही पियारी, संतांना पतीला प्रिय राहील ही. काही महिला या संसारामध्ये सर्व गुण संपन्न असतात. पाण्याला जरी फोडणी घालतील तरी उत्तम स्वादिष्ट त्या ठिकाणी भाजी होईल, एवढ्या सुगरण असतात काही महिला. कसाही स्वयंपाक बनवतील तरी स्वादिष्ट. काही सर्व गुण संपन्न असतात, लक्षात घ्या. काही महिलांमध्ये काही काही गुण असतात. एकदा एका ठिकाणी कथेला आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी ती मिरचीची भाजी झाली होती. अकोला जिल्ह्यामध्ये मिरचीची भाजी प्रसिद्ध आहे. त्यावेळेला मिरचीची भाजी त्या ठिकाणी केली, भोजन करायला लागलो. एकच घास जसा घेतला तसा कानातून वाफा निघायला लागल्या, डोळ्यातून धारा निघायला लागल्या. तरी घरमालकीन म्हणे, ताई भाजी कशी झाली? आता कायच म्हणावं म्हटलं हिला. फक्त मान हलवली, म्हटलं चांगली झाली. तेवढ्या तिने दुसराही प्रश्न विचारला. म्हणे ताई तुम्ही किती बहिणी आहेत? मी म्हटलं या भाजीतून वाचली तर 2 नाही तर 1च. म्हणून काही महिला सुगरण असतात, काही सर्व गुण संपन्न असतात. सांगितलं पार्वतीला, सबलक्षण संपन्न कुमारी, होई संतत पियही पियारी, सर्व गुण संपन्न आहे. पण हिमालया 4-2 गुण वाईटही आहे बरं. शैल सुलक्षण सुता तुम्हारी, सुनहु जब अवगुण दुईचारी. हिला जो पती मिळणार आहे तो कसा असणार आहे? अगुण अमान मातु पितु हिला, उदासीन सब संशय चीना. हिला जो पती मिळणार आहे अगुण अमान, माय बाप नसलेला. आजच्या मुलींना जमतो असा, बरोबर आहे की नाही? आज मुली म्हणतातच मायबाप नसलेला मुलगा लग्नासाठी, असा मुलगा अनाथ आश्रमाशिवाय भेटत नाही. अगुण अमान मातु पितु हिना, असा मुलगा या ठिकाणी हिला मिळणार आहे लग्नासाठी.